ध्यानधारणा म्हणजे काय? ध्यानधारणा म्हणजे स्वतःवर एक आत्मिक कंट्रोल. ध्यानधारणा म्हणजे देशबंधश्चित रस्य धारणा, अर्थात चित्ताचा देशबंध म्हणजे धारणा. खर तर ध्यानाचं अंतिम साध्य जर काय असेल तर ते म्हणजे तुम्ही अवयवांवर मिळवलेलं यश आहे. आणि या यशाचा जर मार्ग शोधायचा असेल तर तुम्हाला ध्यानधारणा करावी लागेल. शरीराकडून मनाकडे, मनाकडून आत्म्याकडे आणि आत्म्याकडून परमात्मा जो आपल्याला कधी दिसत नाही. आत्मा म्हणजे जीवन असतं आणि आपण एक जी संकल्पना मांडलेली आहे तो म्हणजे परमात्मा. म्हणजे आपण आहे बाबा, कशावर तरी अवलंबून आहे. हा निसर्ग सुरू आहे, तो आहे बाबा कशावर तरी आहे. या धारणेने आपण त्याला परमात्म्याचं रूप देतो. म्हणजे हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. आणि मग हे सगळं जोडायचं असेल तर काय करावं लागेल? मन जर इंद्रियाचा गुलाम झालं, मन आपल्या इंद्रियांचा जर गुलाम झालं तर ते चोराप्रमाणे त्या ठिकाणी असतं. आणि जर मनाने इंद्रियावर नियंत्रण केलं तर ते फौजदाराप्रमाणे असतं. म्हणजे एकमेकांशी निगडीत असतं. मन इंद्रियाशी कनेक्टेड आहे, इंद्रिय हे आपल्या शरीराशी किंवा त्या सगळ्या अवयवांशी कनेक्टेड आहे. आणि हे एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळं ते एकमेकांशी निगडीत असतं. आणि त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला त्या अंगाने ती ध्यानधारणा करावी लागेल. आता मनाला फौजदार करून त्याला सर्व इंद्रियांवर जर नियंत्रणच लावायचं असेल तर त्याला आपल्याला एक प्रत्याहार मानावा लागेल. कारण मनाला चोर करण्याऐवजी फौजदार करणं केव्हाही चांगलं. मनाला चोरच करायचं असेल तर त्यापेक्षा फौजदार चांगला आहे ना. कमीत कमी तो लक्ष तरी ठेवेल. आणि प्रत्याहाराचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ज्या गरजा असतात त्या आपल्याला कमी करता आल्या, म्हणजे गरजांचं प्रमाण जर कमी करता आलं तर मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. आणि तीच आपल्या गरजेची आवश्यक असणारी प्रक्रिया आहे. पंचज्ञानेंद्रिय आपल्या शरीरातले जे आहेत त्या जर गरजा कमी करण्यासाठी त्याचा वापर करता आला तर एक शून्य असतं, त्या शून्यत्वाला सुद्धा तिथपर्यंत घेऊन जाणं हे प्रत्याहाराचं काम असतं. आणि मनाची दारं ज्यावेळेस आपण बंद करतो किंवा एकदम ती करता येत नाही तर प्रदीर्घ या सगळ्या गोष्टीवर निरीक्षण ठेवून अभ्यास करून ही सर्व द्वारे म्हणजे ती दरवाजे हे बंद कशी करायची याच्यावर प्रयत्न करत असताना आपण ते सांगू शकणार नाही, परंतु त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपल्याला या सगळ्या गोष्टीतून करता येऊ शकतं. म्हणजे मनाची शिकवण जर द्यायची असेल, म्हणजे मनाला आपल्याला शिकवण द्यायची असेल तर मन आपलं कुठेही भरकटवू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे मन भरकटू नये याला सुद्धा एक लगाम घालण्याची एक प्रक्रिया करावी लागेल. कारण उदाहरण सांगायचं म्हणलं तर कुठलंही आसन करताना किंवा एखादा ठिकाणी आपण घरातच काही आसनं करत असो आणि शेजारी जर स्वयंपाक सुरू असेल आणि त्याच्यातून जर तुम्हाला तो सुगंध तुमच्या म्हणजे नासिकेपर्यंत दरवळत असेल किंवा जर वास आला तर आपल्याला लगेच तो पदार्थ कळतो आणि तो पदार्थ आपल्याला आवडीचा असल्यानंतर तो पटकनी खावासा वाटतो. इथं परत आलं मनाचं कंट्रोल. कारण मनाला फटका मारून किंवा मनाला सांगावं लागेल की मी आसन करतोय, मी ध्यानस्थ आहे, मी माझी जी काही प्रक्रिया आहे ती करतोय, मी आता ते खाऊ शकत नाही आणि ते खाण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्याहार
जो शब्द मगापासून 2-3 वेळेस तुम्ही ऐकला तो या गोष्टीसाठी निगडीत आहे की मी कंट्रोल करल आणि कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्या शिकाव्या लागतील. म्हणजे जसजशा इंद्रियाच्या गरजा कमी होत जातील तसतसा म्हणजे त्याद्वारे आपल्या ज्या इच्छा असतात किंवा आपण सतत काहीतरी सुरू असतं ते शक्यतो बंद होऊ शकतं आणि प्रत्याहार ही प्रयत्नाने किंवा अभ्यासाने किंवा स्वतःने कंट्रोल केलेली प्रक्रिया आहे की मी म्हणजे असं एक उदाहरण परत एकदा सांगतो. एखादा दारू पिणारा असेल, एखादा चहा पिणारा असेल किंवा एखादा फक्त खादाड असेल, या सगळ्या आपण ज्या गोष्टी सांगतोय मनावर कंट्रोल करणाऱ्या, तसंच दारू पिण्यावर कंट्रोल, चहा पिण्यावर कंट्रोल किंवा अति जिथं दिसेल तिथं खाण्यावर कंट्रोल, नियंत्रण महत्वाचं आहे. आपण आपल्या शारीरिक सगळ्या गोष्टीवर नियंत्रण जर ठेवलं तर आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. मग हे कशाशी निगडीत आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम या म्हणजे बहिरंग योगाची साधना केल्यावर आपलं प्रत्याहाराच्या दारातून अंतरंग योगात प्रवेश करता येऊ शकतो आणि याच अंतरंगाचा योगाचा म्हणजे पतंजलींनी पण सांगितलेलं आहे की ध्यानधारणा, समाधी म्हणजे हे 3 टप्पे आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी. या तिन्हीला जर एकत्रित करायचं म्हटलं, तिघांचं जर कॉकटेल करायचं म्हटलं, एकत्रित मिश्रण करायचं म्हटलं तर त्याला संयम असं म्हणतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं पद्धतीनं कंट्रोल, तर ते आपल्याला मिळवता येतं आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला हवं. आणि या 3 अंगाची जर बारीक पद्धतीनं जर विचार करायचा म्हटलं किंवा यातून जर सुचवायचं म्हटलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीतून धारणा असेल, ध्यान असेल किंवा समाधीत राहणं असेल, या सगळ्या एकाग्रतेची म्हणजे एकाग्रता फार महत्वाची आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती अधिकाधिक प्रबळ, प्रगत आणि सक्षम होऊ शकते. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी एकाग्रतेच्या म्हणजे अधिकाधिक आणि सुटसुटीत उच्च पातळीच्या एक वेगळ्या अवस्थेचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की धारणेच्या वर्तनाशी जर मिळती जुळतं घ्यायचं असेल किंवा एकाग्रतेची जर प्राथमिक अवस्था जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला खोल पद्धतीने अभ्यास करावा लागेल. ते म्हणजे साध्या एका शब्दात सांगायचं म्हणलं तर देशबंधश्चित्त रहस्य धारणा. याचा अर्थ आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे हे देशबंध धारणासारखं आपल्याला एकाग्रतेकडे घेऊन जावं लागेल. या सूत्राचा वापर करावा लागेल आणि याच्यावर आपल्याला सहज जर चर्चा करायची असेल तर अतिचंचल असणाऱ्या मनाला विशिष्ट बंधनात गुंतवून ठेवणं म्हणजे धारणा. धारणा म्हणजे असं काही वेगळं नाही. म्हणतात ध्यान धारणा करा, याचा अर्थच असा आहे की आपल्या ज्या चंचल मनाला एक विशिष्ट बंधनात ठेवण्याची किंवा गुंतून ठेवून त्याच्यावर यश मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती या पद्धतीने केली पाहिजे. म्हणून मनाला जर स्थिर करायचं असेल, मनावर जर कंट्रोल करायचं असेल किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मनावर जर संयम ठेवायचा असेल तर एकंदरीत आपल्या ज्या संवेदना आहेत त्या नियंत्रित ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा म्हणजे उपयोग करावा लागेल. आणि ध्यानधारणेवर आपण अजून बरंच वेगळ्या व्हिडिओ मधून बोलूच, परंतु या सगळ्या गोष्टी, आपल्या सगळ्या गरजा, आपलं सगळा संयम ह्या म्हणजे ध्यानधारणा आणि समाधीस्थ आपल्याला त्यासाठी वेळच काढावा लागेल, वेळच द्यावा लागेल आणि मनापासून संपूर्ण शरीरावर आपल्याला नियंत्रित ठेवण्यासाठी तसा प्रयत्न करता आला पाहिजे. आणि याच्यावर बरंच काही आपण बोलत राहू. तुमचं मत नक्कीच कळवा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.